गेले उकरून घर नाही भिंतींना ओलावा, भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा. आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर, वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झाल्लर. पाय ओढत्या वाळूची आण तेव्हांची टोपली, कधी खेळेल अंगणी तुझी माझीच सावली. गेले उकरून घर जाऊ धुक्यांत माघारा, कधी पुरून ठेवल्या आणू सोन्याच्या मोहरा. माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस. 10 मे 1937 रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती. कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळीत झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉक्टर लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. MA ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इसवी सन 1966 मराठी विषयातील नाके बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे MA झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले. इसवी सन 1966 ते 1968 या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इसवी सन 1968 पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाज विज्ञान संस्थेत मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून 1997 ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर 2004 नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. सौंदर्यशास्त्र या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इसवी सन 1971 ते 1976 या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे 1982 ते 1986 या काळात ते सदस्य होते. ग्रेस या नावाविषयी. इसवी सन 1958 पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इनग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ग्रेस हे साहित्यिक नाव धारण केले. दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या बोलपटात इनग्रिड संबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभारूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इनग्रिडमध्ये झाला. तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपले ग्रेस हे नाव धारण केले असे गोडघाट्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या 2 खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या 1967 साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली. त्यांचे काही प्रकाशित साहित्य. ललित लेखसंग्रहांमध्ये ओल्या वेळूची बासरी, कावळे उडाले स्वामी, चर्च बेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, राजपुत्र आणि डार्लिंग, वाऱ्याने हलते रान, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हे समाविष्ट आहेत. आणि कविता संग्रहांमध्ये बाई जोगिया पुरुष, राजपुत्र आणि डार्लिंग, संध्याकाळच्या कविता, सांजभयाच्या साजनी आणि सांध्य पर्वातील वैष्णवी ह्या कविता आहेत. प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी 2008 सुरू केले. इचलकरंजी येथे मैत्र जीवाचे या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग झाला होता. माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी. राजपुत्र आणि डार्लिंग या त्यांच्या काव्यसंग्रहांनी रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या शब्दांचं गारूड महाराष्ट्राच्या मनावर गेली 2-4 दशक अव्याहत आहेत. गूढतेच्या विश्वात अलगद उतरवणारी कविता, काहीतरी प्रचंड हुरहुर लावणारी पण नक्की काय ते न सापडणारी पण तरीही आपली वाटणारी कविता लिहिणारे मराठी साहित्य विश्वातले लखलखते माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस. कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता असा लोक प्रश्न करतात. पण माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे.
मी जे काव्य करतो ते माझे स्वगत आहे असे समजा. स्वागतामध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे स्पष्ट करतो की मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही. ज्ञानवर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोशांना नवे शब्द देणारा आहे, असे प्रतिपादन त्यांनी एका भाषणात केले होते. ग्रेसांची कविता म्हणजे समुद्रासारखी अथांग असते. तिचा शोध घ्यावा तेवढा कमीच आणि तेवढीच चमत्कृती. दुर्गाबाई भागवतांच्या मते दैवी, मानवी, पाशवी जीवनवृत्तींचे अद्भुत मिश्रण ज्यांच्या कवितेतून झाले आहे असे कवी ग्रेस. शब्द आणि अर्थाच्या या किमयागाराचे आपल्यावर आभाळ एवढे ऋण आहेत. त्यांच्या काही गाजलेल्या कविता. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जागमजा आली दुःखाच्या मंद सुराने. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. घर थकले संन्यासी हळूहळू भिंतही खचते, आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी, मोकळे इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्ष माळेतले सावळ. गुढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल दुःखाचा महाकवी म्हणजे ग्रेस. पुरस्कार व गौरव. गौरववृत्ती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, इसवी सन 2005. जी.ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे, इसवी सन 2010. जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, इसवी सन 1997. दमाणी पुरस्कार, सोलापूर, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे. नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाउंडेशन, नागपूर, इसवी सन 2010. विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर. विदर्भ भूषण पुरस्कार, इसवी सन 2011. सरकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर. साहित्य अकादमी पुरस्कार, इसवी सन 2011, वाऱ्याने हलते रान या ललित लेखसंग्रहासाठी. कवी ग्रेस हे इसवी सन 2012 साली झालेल्या दुसऱ्या ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या काही गाजलेल्या कविता. डोळे. एक सांज अशी तिचा रंग जरा लाल, माझ्या कपाळाला तुझ्या धुळीचा गुलाल. एक रात्र अशी तुझे सीतेपरी डोळे, रूप पाहताना नभी अंधार पाजळे. अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला, मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला. सुन्न निरामय चिरनिद्रेपरी नभ माथ्यावर गढले, प्रारब्धांतील विश्वकुणाचे जसे तमावर निजले. अंधारांतून सरकत जाती झाडांचे जड पुतळे, कुणी मांडिले कशास माझे लोचन भरून आले. ध्वनिबंधावर तूच उभी की युगे निळावत गेली, आभासांतील हिमशिखरांची रांगच घसरत आली. उभे धराया मला पुरांतून सूर समाधी ल्याले, हृदयांमधले अमृत प्याला मरण कोठवर आले, मरण कोठवर आले. कर्करोगाशी सुमारे 3 वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या 75व्या वर्षी 26 मार्च 2012 रोजी पुण्यात कवी ग्रेस यांचे दुःखद निधन झाले. पण मी असे मानतो की ते त्यांच्या कवितेस्वरूपी रूपात आणि ललित लेखन रूपात नेहमीच आपल्या सोबत असतील. धन्यवाद.